काय डॉक्टर मॅडम, नवीन प्रवासासाठी तयार आहे का? तुझं काय करतेस हे? माझ्या का पाया पडतेस? सूर्या, असं म्हणतात चांगल्या गोष्टीची सुरुवात ना गुरूंचा आशीर्वाद घेऊन करावी. अगं पण मी कुठं तुझा गुरु आहे? आणि मी लई शिकलेलो पण नाही. गुरु तो नसतो जो खूप शिकलेला असतो. गुरु तो असतो जो आपल्याला खूप शिकवतो. आयुष्याचा प्रवास कसा करावा, स्वतःचा रस्ता स्वतःच कसा शोधावा ह्याची जाणीव करून देतो. जगापर्यंत पोहोचण्याआधी स्वतःपर्यंत कसं पोहोचायचं ना हे तो शिकवतो. आणि हे तू मला सगळं शिकवलंस, त्यामुळे तू माझा गुरु आहेस. हे काय आशीर्वाद नाही देणार तू मला? आशीर्वाद नाही देणार, पण तुझ्या प्रत्येक अडचणीत मी तुला साथ देणार. तुझ्या आनंदात माझं सुख मानणार. हे सगळं तर तू करच, पण मी जर कधी चुकले ना तर मला योग्य मार्गावर आणण्याचं काम सुद्धा तू करायचंस. माझ्या मनात कधी कुठलाही स्वार्थ येऊ नये. माझ्या पेशंट्सना मी कायम माणूस म्हणूनच बघावं ही एवढीच इच्छा आहे रे माझी. आणि सूर्या, ज्या दिवशी मी माझ्या पेशंट्सना पैसे कमवण्याची मशीन म्हणून बघीन ना त्या दिवशी मी हा पेशा सोडून दे. तो दिवस कधीच येणार नाही तुळजा. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझी तुळजा पैसे कमवायला डॉक्टर नाही झालेली, ती लोकांची सेवा करायला डॉक्टर झाली. आपण डॉक्टरला देव म्हणतो ना, माझा देव कायम लोकांची सेवा करायला याची खात्री आहे मला. डॉक्टर, दवाखाना चालू आहे का? डॉक्टर मॅडम घ्या, तुमचे पहिले पेशंट आले. मामा या ना, चालू आहे दवाखाना. बस तुळजा आई. काय वेळेवर घ्यायची औषधं. घ्या. घरातली समधी कामं उरकलीत, मी ऑफिसला जाते. घरातली सगळी कामं झाल्यात की तुझं तूच ठरवायचंच वय. आणि काल एवढा पान उतारा केलाय तरी तोंड घेऊन चाललंयस वय कामाला. नानी, अहो ते काल घरी जा असं म्हणले होते. उद्या ऑफिसला येऊच नको असं कुठे म्हणले तर? नाही म्हणजे आज सांगतालच की कटळून कटळून देतील की आज घरी हाकलून. उषा, झालं का तुझं पुराण सुरू? अगं निदान चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईट तरी बोलू नको की. ओ बोलणार बोलणार मी काय. इथं घरातली कामं करून करून माझ्या कमराचा नुसता खुळखुळा झाला या. 4 चपात्या करायच्या आणि एखादी भाजी करायची म्हणजे काय झालं वय काम? बाकीचं काम माझ्या बोकांडे टाकून जाते नाही. उषा, नाना, नानी, अहो बघा की कामावरनं आल्यावर मी मसाले भात, चवळीची भाजी आणि तुमच्या आवडीची स्पेशल खीर बी केली होती. आता मला काहीच करता येत नसतं तर तेवढं तरी जमलं असतं का? सांगा बरं. बरं ते जाऊ दे. रोज सकाळी यांच्यासाठी 6 अंड्याचं ऑमलेट, स्वयंपाकघरात वांग्याच्या भाजीपासून फरसबीच्या भाजीपर्यंत समद करते मी. आता मला सांगा, तुम्हाला जर का आवडलं नसतं तर तुम्ही रोज रोज माझ्या हातचं खाल्लं असतं का? सांगा की. बरं ते बी जाऊ दे. तुम्हाला माहितीये आज सकाळी मी 6 वाजता उठून घरातल्या सगळ्यांचे कपडे धुतले, नाश्त्याचे भांडी विसळून कपाटाला लावली, यांच्यासाठी अंडी उकडली, सगळ्यांसाठी उपमा केला. आणि हे मी आजच नाही, रोज सकाळी करते. पण तुम्हाला त्याची काही कदरच नाहीये बघा.
तुम्हाला माहितीये लग्नाच्या आधी ना पंजाबी ड्रेस सोडलं तर मला काय माहितच नव्हतं. साडीत तर चालता बी यायचं नाही. पण तरी बी मी माझ्या परीने समज शिकून घेतलं. कधीच कसली तक्रार केली नाही. हा, आता ह्यात पण जर तुम्हाला वाटत असेल की माझं सगळं चुकतंय तर मग आईच्या मायेनं माझं कान पिरगळून सांगा की मला. रोज रोज अशी चिडचिड करून काय होणार आहे तेव्हा सांगा बघू. बया तिच्या तोंडाचा पट्टा सुटला ना तर थांबतच नाही. उश्या अगं चुकीचं काय बोलतीये ती, खरं तेच बोलतीये की. धनुबा जा कामाला, उशीर होते, जा जा. हो आले. नानी घरातली समधी कामं करून वेळेवर ऑफिसला बी जाता येतं का मला? टाटा. ए, बसवा बसवा तू डोक्या बसवा हिला, म्हणजे दिवसभर तुमच्या बायकोचा अपमान करत राहिली. काय कडक चाक्याला सुन ना. चिरंजीव कुठल्या भाषेत सांगायचं तुम्हाला? आम्ही काल रात्री तुम्हाला बजावलं होतं ना, तरी मी दारू पिऊन घरी आलात. फादर काय झालं, थोडी पार्टी जास्त झाली रात्री म्हणून मी आलो ना, आंघोळ करतो. गुरुजी जाऊ नका तुम्ही. डॅडी काय चाललंय हे सगळं? पूजेला बसणारे यजमान दारू पिऊन आलेत. यांच्या हातून पूजा केली तर पूजेचा अपमान होईल. अरे बाप, अपमान अपमान होणार. आता काय करायचं मग? एक काम करा, आमचे फादर बसतील ना पूजेला. बसतील, नक्कीच बसतील. डॅडी या पूजेचं महत्त्व तुमच्या घरातल्यांना कळलंच नाही तर मग कशासाठी ही पूजा करताय? हा देवाचा आणि पूजा करणाऱ्यांचा देखील अपमान आहे. हे बघा गुरुजी, मी काय म्हणतो, जे काय झालं ते झालं. आता ह्याच्यावर काही उपाय असेल तर बघा. डॅडी प्रत्येक चुकीला उपायांचं पांघरून घालता येत नाही. दारू पिणाऱ्या यजमानाच्या घरी ही पूजा होऊ शकत नाही आणि मी इथं थांबू शकत नाही. येतो मी. झालं तुमच्या मनासारखं? हा? का अजून बापाची आबरू घालवायची आहे तुम्हाला? हा, ओ फादर, अहो तुम्ही तुमची आबरू आमच्या हातात देताच कशाला? एक तर पहिल्यांदा ना सगळंच तुमच्या मनासारखं होईल यो हट्ट सोडा. आणि जर तुम्हाला या अपेक्षा ठेवायचीच असेल तर निदान माझ्याकडनं तरी ती ठेवू नका. थोबाड बंद. तुमचं काय इथं? चला घरात जावा, पूजा होणार नाही आज. चिरंजीव, हे आमचं घर आहे, इथं आम्ही म्हणूच तेच होणार. आता आम्ही काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐकायचं. उद्या सकाळी सुनबाईंना घेऊन आम्ही सांगतोय ते दवाखान्यात जायचं आणि तिथं जाऊन सुनबाईंच्या पोटात मुलगी आहेत का मुली आहेत हे तपासून घ्यायचं. काय बोलताय काय तुम्ही डॅडी? मला काय जेलला पाठवायचा विचार आहे का तुमचा? या बघा, हे असलं काही चेक करायला आहे ना कायद्याने गुन्हा असतो. कायद्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. आम्ही सांगतोय तेवढा करा, पुढचा आमच्यावर सोडा. आता आम्ही हवेत बाण मारत बसणारच नाही. जे काय आहे ते आम्हाला स्पष्ट कळलंच पाहिजे. का मूव? मला तुझ्यासोबत ना 1 मिनिट पण बोलायची इच्छा नाहीये. आज पण वेट करायला लावलंस ना. कामू असं नको ना ग करू. अगं नानानी मला धनूला ऑफिसला सोडायला सांगितलं, मग मी काय करणार? काय? तू जरा बावट आहेस का रे?
एकतर तिची नोकरी कशी झाली याच्यासाठी मी प्रयत्न करतेय आणि तू तिची मदत करत बसतोस. जाऊ दे, तू बोलूच नको माझ्याशी. अगं कामू समजून घे ना. आता नानांनी मला धनुला सोडायला सांगितलं. आता काय त्यांना सांगू? पहिला जाऊन मी माझ्या गर्लफ्रेंडला भेटतो, तिच्याशी गुलुगुलू करतो आणि मग नंतर धनुला सोडतो. ऐकून घे ना तू. ए हॅलो, तुला असं वाटत नाहीये का तू आजकाल नुसतं बायको बायको करतोयस? एक मिनिट, हे जे तुझं लग्न झालंय ना ते फक्त 5 लाखाची ऍडजस्टमेंट होती. हे विसरलायस का? पैसे कधी मागणार आहेस परत? मी पिलू, अगं का ती लहान रक्कम आहे का? 5 लाख रुपये. अगं थोडा तर वेळ लागेल की. वा, म्हणजे 5 लाख जमेपर्यंत तू तिच्यासोबत मस्तपैकी छानपैकी संसार करणार आणि मी तर झुरत बसणार, तुझी वाट बघत बसणार. एकतर तिच्यामुळे ना आपल्याला भेटता पण येत नाहीये. ऑफिस मध्ये गेलं तर बाई डोळ्यासमोरच बसून असते. आज जर मी तिला कामावरून नाही हाकलून लावली तर माझं नाव नाही लावणार कामिनी. चल आता मला ऑफिसला सोड. कामू अगं तुला कसं तिथं ऑफिसला सोडणार आहे? अगं तिथे धनु असेल की, तिने बघितलं ना, नानाला नाही तर सूर्याला नाव सांगेल. अरे किती फट्टोयस रे तू. अगं मला तर ना तुझ्यावर विश्वास पण नाही राहिला माझ्यासोबत लग्न करशील म्हणून. मलाच काहीतरी करावं लागणार आहे आपल्यासाठी. चल मला ऑफिसला सोड. चल. अगं ऐक, अगं अगं ऐक. डॉक्टर, सकाळपासून संध्याकाळपर्यंत हिचं तोंडच बंद होत नाही बघा. असं काहीतरी औषध द्या की माझं डोकं दुखायचं राहील बघा. अगं ह्यांचं डोकं दुखतरी माझं डोकं उठतंय बया. काय सांगू? सारखं ह्यांना सांगावं लागते. सारखं सारखं सांगून सांगून माझं नरडं दुखायला लागलं बघ. पोरी, अगं मी काय पण म्हटलं ना तर ह्यांना ऐकतच नाही ते. मग मला ते परत परत सांगायला लागतं ग. आणि सारखं सारखं सांगून सांगून माझं नरडं लागलं ग दुखायला. काय सांगू? तू आधी मला घशावर औषध दे. आजी आजोबा, तुम्ही शांत व्हा बरं. तुम्हाला दोघांना ना एकत्र बसून एकमेकांशी छान बोलण्याची गरज आहे. आजी अहो, या घरगुती अडचणी आहेत, यावर वेगळं असं काहीच औषध नाहीये. औषध नाही मग इलाज कसा होणार हो? होणार तर माझ्याकडे तुमच्यासाठी ना एक खूप छान इलाज आहे. मी एक काम करते, तुम्हाला एक काढा लिहून देते. तो कोमट पाण्यातून दिवसातून 3 वेळा तरी घ्यायचा. हा, पण हा काढा एकत्र बसूनच प्यायला हवा. आणि हो, कोणी एकट्याने नाही बनवायचा तो. आजी एकदा तुम्ही बनवायचा आणि आजोबा एकदा तुम्ही बनवायचा. ह्याने ना तुमची डोकेदुखी थांबेल आणि आजी तुमचा घसा दुखणं सुद्धा बंद होईल. आता मी काय सांगते ते ऐका. कळलं ना? ठीक आहे. ह्या काड्याने एवढ्या दिवसाचं दुखणं जाईल म्हणताय तुम्ही? हो, नक्कीच जाईल. चला, माझ्या डोक्यामागचा ताण गेला. पुरी, किती पैसे झाले ग? आजी तुम्हाला काढ्याचा गुण आला ना की मग पैसे द्या. आत्ता असू द्या. पोरी, अगं लय गुणाची आहेस ग तू. हा, आम्ही येऊ का आता? हा, चला भाऊ. तुळजा, तू काय औषध दिलंस त्यांना? काही नाही रे, शांत आणि सुखी सहवासाचं औषध लिहून दिलं मी त्यांना. आता दिवसातनं 3 वेळा तरी हा काढा बनवायला नक्कीच भेटतील बघते. काय ना, या वयस्कर लोकांची मुलं एकदा बाहेर गेली ना की मग ती एकटी पडतात रे. आणि मग ही अशी एकमेकांवरती चिडचिड करायला सुरुवात करतात. आणि या सगळ्यामध्ये ते सुखाचे क्षणही विसरून जातात. पण आता असं होणार नाही. हा जो त्यांना मी काढा लिहून दिलाय ना, ह्याच्याने त्यांच्यातला कडूपणा नक्कीच जाईल बघ. तू कसं काम करणार आहेस हे? तुला एक साधी यादी बनवायला सांगितली, ती सुद्धा तुला जमली नाहीये. तू या पतपेढीत कसं काम करशील? धनश्री, लहान मुलीसारखं शिकवायला माझ्याकडे वेळ नाहीये. नाही, काहीतरी गोंधळ झालाय सर. ही यादी ना मी बनवलेलीच नाहीये. मी जी यादी बनवलेली ती व्यवस्थित होती. उलट माझ्या यादीमध्ये जी नावं होती ना ती ह्यात नाहीच आहेत. मला तोंडपाठ झालेत ती नावं. शांतनु शिंदे, किरण दळवी, वैष्णवी नांगरे पाटील. बास बास बास. एकतर चुका करायच्या आणि चूक उघडकीस आली की कबूल पण करायची नाही.
हे बघ बाई, तू जर का काम वाढवणार असशील ना तर आय एम सॉरी. तू आता इथं ट्रेनिंगसाठी सुद्धा येऊ नकोस. ज्या कामाला 1 तास लागतो ना, तुझ्यामुळे त्यासाठी 4-4 तास लागतायत. एकच काम मी जर का परत परत करत बसलो ना तर त्यासाठी मला रात्र पण कमी पडेल. सर बघा असं नका करू. तुम्ही सांगा ना, मी समजा काम करते. एक संधी द्या मला, एक संधी द्या. सॉरी. शक्य नाहीये ते. भाषण देऊन मंत्रमुग्ध करणाऱ्या तुझ्या दादाला जरी घेऊन आलीस ना तरी तुलाही नोकरी मिळणार नाही आता. तू जा इथून आणि दुसरीकडे कुठेतरी काम बघ. मला नाही वाटत या पतपेढीत तुझं काही होईल. अहो सर पण तुला जा म्हटलं ना, गेट आउट. तुळजा, एवढ्या गडबडीत कुठे चालली तू? अरे आपण आपलं क्लिनिक सुरू केलं खरं, पण इथे फक्त लोकांची तपासणी करून फायदा नाही आहे ना. म्हणजे इथे अशी पण काही माणसं येतात ज्यांची बाहेरून औषधं घ्यायची परिस्थिती नसते. त्यामुळे आपण त्यांचा विचार करणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. मग काय करायचं ठरवलंयस तू? मी ना आता औषधांच्या होलसेलरकडे चालले. मी त्यांच्याकडनं काही औषधं विकत घेईन आणि इथे त्या लोकांना देईन. हा पण यामध्ये आपण आपला ना फायदा बघायचा ना तोटा. आपल्या क्लिनिकच्या फी मधूनच त्यांना ही औषधं देता येतील. भारी की गे तुझं, तुझ्या डोक्यातनं प्रत्येक अडचणींवर मार्ग निघतो. बरं तू कशी जाणार आहेस? का मी सोडू दुकानापर्यंत तुला? अरे नाही नको, तू कर तुझ्या दुकानाचं काम, मी रिक्षाने जाते. बरं हळू जा. काय लागलं तर फोन कर मला. हो येते मी. आपण असं अचानक कुठं निघालोय? मी काहीतरी विचारते तुम्हाला. तुझ्या चेकअपसाठी चाललो. असं अचानक चेकअप? पण वहिनी तर काही बोलली नाही की आज चेकअप असणार आहे. मी तिला फोन करून विचारते. बायको, हे बघ, एवढी घाई आहे का? सांगू ना आपण तिला नंतर. आणि या छोट्या छोट्या गोष्टीसाठी कशाला त्रास द्यायचा बरं तिला? नवरा आहे ना सोबत. कधीतरी विश्वास ठेव ना माझ्यावर. कुठे घेऊन जात असतील हे मला? उतर तू, मी आलो गाडीला. बायको तू बस इथं. आपला नंबर लागतोय का नाही ते बघतो. हा हॅलो. हा वहिनी. तेजू ऐक ना, मी ना औषधांच्या होलसेलरकडे चालले. तर तुझे काही न्यूट्रिशनचे पावडर आणि इतर काही औषधं संपले असतील तर मी घेऊन येऊ का? अगं नाही वहिनी, अजून महिनाभर चालतील एवढी औषधं आहेत. मी संपलं की सांगते ना तुला. तेजू, मागे खूप गोंधळ ऐकू येतोय ग. तू बाहेर आहेस का कुठे? अगं हो वहिनी, हे मला सकाळी सकाळीच इथे सोनोग्राफी सेंटरला घेऊन आले. काय? सोनोग्राफी सेंटर? हा,